दिनेश इनामदार दिनेश इनामदार दिनेश इनामदार दिनेश इनामदार दिनेश इनामदार दिनेश इनामदार दिनेश इनामदार। ए बस, तुम्हाला कॉलेजमध्ये जाता येणार नाही का? काय झाले? का का विचारताय? तुम्हाला काय वाटलं आम्हाला काय माहित नाही? असा वंगळ वागून कॉलेजात यायची हिम्मत तरी कशी झाली तुमची? अरे अंगद, मी असं काही केलेलं नाहीये. अच्छा. आणि हर्ष आणि अंबर, अरे तुम्ही सगळे मला आज ओळखताय का? हो, चांगलंच ओळखलंय तुम्हाला. तुम्ही एक नंबरचे लप्पड आणि ढोंगी आहात. अहो, मुलींची असं वागतात का? बघताय काय चालते वाईट? अरे मी काय ऐकून घ्या. अरे मी काय ऐकून घ्या. एक मिनिट काय गोंधळ आहे सगळा? हो प्रिन्सिपल सर, यांना ना इथनं जायला सांगा, नाहीतर इथे जे काही वाईट घडेल ना याची जबाबदारी यांची आणि तुमची असेल. दिनेश, वातावरण एवढं गरम असताना तू इथे कशाला आलाय? कारण सर मी काहीही केलेलं नाहीये. या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शिकवण्यासाठी मी इथे आलोय. पण आम्हाला यांच्याकडून शिकायचंच नाहीये. अरे बाबा, तुझ्यामुळे कॉलेज मधल्या मुलींना खूप मोठा धोका आहे. अरे काय चाललंय? हा काय चाललंय? हे बघा, वाटतं ते बोलू नका. आणि सर, तुम्ही या विद्यार्थ्यांना एका प्रोफेसरची असं कसं वागू देता? अरे पण आता एवढ्या सगळ्या मुलांना मी कसं समजावू? हो, समजावण्याची गरज नाहीये. आम्हाला यांच्यासारखे प्रोफेसर या कॉलेजमध्ये नको आहेत. आमच्याकडून गैरवर्तन झालं तर आम्हाला रस्टिकेट करता ना, मग यांच्यावर सुद्धा ऍक्शन झालीच पाहिजे. अंबर, तू गप्पा बाईस. काही झाले तर ते गुरु आहेत तुमचे. हो, पण त्यांनी गुन्हा केलाय आणि त्याची शिक्षा ह्यांना झालीच पाहिजे. हे बघा, ते कायदा बघेल, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. दिनेश सरांना वर्गात जाऊ द्या आणि ज्यांना शिकायचं आहे त्यांनी वर्गात जाऊन बसा आणि नाही शिकायचं त्यांनी शांतपणे वर्गाबाहेर जा. कळलं? एक मिनिट, यांनी काहीच केलं नाही हे जोपर्यंत सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत यांना कॉलेजमध्येच काय, कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सुद्धा येऊ देणार नाही. अरे बघताय काय मारायला? मी काय केलेलं नाही रे. मी काय केलेलं नाही. हे माझं ऐकून घे. थांब.